श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. इंग्रजी वर्षाचा फेब्रुवारी महिना आणि मराठी वर्षाचा माघ महिना सुरू आहे. माघ महिन्यामध्ये अतिशय पुण्यफलदायी व्रते सणे साजरी होतात. माघ महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जातो. 144 वर्षांनी येणारा महाकुंभमेळा सुरू आहे. सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी माघ महिन्यातील सोम प्रदोष व्रत आहे. सोमवार आणि प्रदोष व्रत हे महादेव शिवशंकरांना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी शिवशंकरांची शिवपूजन, नामस्मरण, शिवमंत्राचा जप अतिशय लाभदायी मानला जातो. सोमप्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवांशी निगडीत गोष्टी अर्पण कराव्यात. दानधर्म करावा. चंद्रदेवांचे मंत्र जपून नामस्मरण करावे. दिवशी महादेवांचे पूजन करावे. त्याचबरोबर महादेवांचा ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र देखील 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. त्याचबरोबर शिवमंदिरामध्ये जाऊन महादेवांचे दर्शन हे नक्की घ्यावे. त्याचबरोबर रुद्राभिषेक, जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात. तसेच महादेवांची पंचोपचारी पद्धतीने पूजा केली जाते. बेलपत्र, फुले अर्पण करावी. धूपदीप नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे. तसेच आपल्याला या दिवशी सोमवार आणि सोमप्रदोष हा एकाच दिवशी आल्यामुळे हा दिवस अतिशय प्रभावशाली बनला आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहे. आपल्याला फक्त संध्याकाळी असा हा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा कसा लावायचा आहे, कुठे लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. हा दिवा लावल्यामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. हीच माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आज संध्याकाळी 6 नंतरनं तुम्हाला 9 वाजेपर्यंत करता येणार आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत तुम्ही हा प्रभावी उपाय करायचा आहे. दिव्यामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक देखील मानले जाते. तसेच दिवा हा आयुष्यातील गरिबी दूर करणारा देखील मानला जातो. अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी आपण देवाजवळ दिवा प्रज्वलित करत असतो आणि दिव्यामुळे जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश येत असतो. जेव्हा आपण दिवा लावून आपली एखादी इच्छा व्यक्त करत असतो तर ते जी आपली इच्छा आहे तर ती देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो. आणि म्हणूनच आपण कोणतंही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी दिवा हा प्रज्वलित करत असतो. आणि दिव्यासंबंधितच जर आपण काही प्रभावी उपाय अशा विशिष्ट तिथींवरती केले तर आपल्याला त्याचे पुण्य प्राप्त होत असते. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. त्याचबरोबर तुळशी मातेपाशी सुद्धा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. ही पंती घेताना चांगली घ्या. कुठे तुटली फुटलेली किंवा खराब झालेली घेऊ नका. स्वच्छ आणि व्यवस्थित पंती तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे. 2 वातींची एक वात करून कापसाची लांब वात त्यामध्ये घालायची आहे. जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर जे तेल असेल ते तुम्हाला घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे किंवा पांढरे तीळ हे घालायचे आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत. एक मुठभर तांदूळ टाकायचे आहे आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या बेलाच्या झाडापाशी. बेलाच्या झाडामध्ये साक्षात महादेव वास करत असतात. तसेच या प्रदोषच्या दिवशी बेलाच्या झाडामध्ये खूप सकारात्मक लहरी ह्या वास करत असतात आणि जो व्यक्ती बेलाच्या झाडाखाली अशा पद्धतीने दिवा लावून 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करतो त्या व्यक्तीवरती कधीही वाईट संकट, दुःख, अडचणी ह्या येत नाही. म्हणूनच तुम्हाला हा दिवा त्या बेलाच्या झाडाखाली लावून 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे.
त्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि माता पार्वती आणि भगवान शिव यांची तुम्हाला उपासना करायची आहे, नामस्मरण करायचं आहे. तुमच्या मनामध्ये जी बी इच्छा असेल तर ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. त्यामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील त्या दूर होण्यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. तर तुमच्या घराजवळ बेलाचं झाड नसेल तर तुम्हाला हा दिवा तुमच्या घरामध्ये जिथे शिवलिंग असेल त्या ठिकाणी लावायचा आहे. देवघरापाशी बसूनच तुम्हाला ही जी सेवा सांगितलेली आहे तर ती करायची आहे. दुसऱ्या दिवशी जे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला त्या बेलाच्या झाडाखालीच टाकायचे आहेत आणि दिवा हा स्वच्छ करून परत वापरायचा आहे. जर तुम्ही हा दिवा घरामध्ये शिवलिंगासमोर लावणार असाल तर तुम्हाला ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत क्लेश, कलह, भांडण, तंडा यासारख्या गोष्टी घडत असतील, तसेच मुलांची प्रगती होत नसेल, मुलं सारखी किरकिर करत असतील आणि घरात आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आजच्या दिवशी तुमच्या घराची ईशान्य दिशा जी आहे तर त्या दिशेला तुम्हाला घरामध्ये रुद्राभिषेक करायचा आहे. जर तुम्ही ईशान्य दिशेला आजच्या दिवशी प्रदोष काळामध्ये जर रुद्राभिषेक केला तर सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात, कारण ईशान्य दिशा ही समस्त देवी देवतांच्या आगमनांची दिशा मानली जाते. म्हणून रुद्राभिषेक हा त्याच दिशेला करावा. लघुरुद्र असे कोणतेही अनुष्ठान असेल तर ते या दिवशी फलदायी ठरते. तसेच जर तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही किंवा यश मिळत नसेल, घरामध्ये सतत अडीअडचणी, संकट येत असतील किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला जे शिव परिवार आहे, गणपती बाप्पा, शंकर भगवान, माता पार्वती, कार्तिकेय यांचं जे एकत्रित परिवार जो आहे तर त्यांचं जे चित्र आहे तर ते तुम्हाला ईशान्य दिशेला लावायचं आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत आनंदाचं वातावरण राहतं, घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. कुटुंबातील सदस्यांचे विचार जे आहेत तर ते नेहमी शुद्ध राहतात. भगवान शंकरांचा परिवार हा आदर्श परिवार मानला जातो. आपला परिवार देखील भगवान शिवशंकरांसारखाच असावा. आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार जे आहेत ते सुद्धा येत नाही. अशा पद्धतीने हे जे शिवपरिवाराचं चित्र आहे तर ते आपल्याला ईशान्य दिशेला लावायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला आजच्या दिवशी भगवान शिवशंकरांवरती म्हणजेच शिवलिंगावरती एक बेलपत्र तरी आज आवर्जून अर्पण करायचं आहे. बेलपत्र अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप हा नक्की करावा. पत्र अर्पण केल्यानंतर आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती अवश्य आपण सांगायची आहे. असं म्हटलं जातं की सोमप्रदोष या दिवशी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती, शिवलिंगावरती जर कोणी बेलपत्र अर्पण केलं आणि आपली इच्छा व्यक्त केली तर त्या व्यक्तीची इच्छा ही नक्कीच पूर्ण होते. असे हे छोटे छोटे उपाय आज तुम्हाला सोमप्रदोष या दिवशी करायचे आहेत. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.